येऊ दे, आवाज जरा आवाज वर वाजवा. काय आवाज कुठं आहे? आवाज कुठं आहे? बघा हा जत्रेचं आकर्षण बघा. गेटअप चेंज झाला. आता आपण पुढे नमस्कार मित्रांनो, मी अमोल कोलगे आणि माझ्या कोकणवारीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज तारीख आहे 25 जानेवारी 2023 आणि माघी गणेश जयंती आहे. तर माघी गणेश जयंती निमित्त तुम्हा सर्वांना माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. माघी गणेशोत्सव आता सुरू झालेला आहे आजपासून आणि याच माघी गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणपतीपुळ्यात मोठी यात्रा असते आणि दरवर्षी आम्ही या यात्रेला आवर्जून जातो आणि आत्ता पण आम्ही चाललो यात्रेला. तर मित्रांनो, आता यात्रेला जाऊया आणि जमल्यास दर्शन घ्यायला भेटलं तर दर्शन घेऊया. त्यानंतर यात्रा फिरूया. यात्रेमध्ये काय काय गंमत आहे, मजा आहे, धमाल आहे, हे सर्व तुम्हाला दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याचबरोबर ती पालखी सोहळा जो असतो, म्हणजे पालखीसुद्धा बाहेर पडते, तर ती पालखीसुद्धा तुम्हाला दाखवण्याचा आपला नक्कीच प्रयत्न आहे. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आता आपण थेट पोचूया गणपतीपुळ्यात. बोला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आपण चालू आहे गणपतीपुळ्यात यात्रेला आणि इकडे आमच्या मालगुण गावात मंगलमूर्ती मित्रमंडळ मालगुण यांच्या वतीनं माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आणि त्यानिमित्त स्थानापन्न झालेली ही गणरायाची मूर्ती. तर मित्रांनो, आता आपण दर्शन घेतोय आणि मग पुढे यात्रेला निघूया. तर आता आपण दर्शन घेऊया. तर मित्रांनो, इकडे छानपैकी गणरायाची मूर्ती विराजमान केलेली आहे. सुंदर अशी सजावट देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 10 दिवसांचा हा उत्सव असतो आणि या ठिकाणी सुदेश काका आहेत आपले. 11व्या दिवशी या गणरायाचं विसर्जन होतं. तर तो विसर्जन सोहळासुद्धा आपण तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तत्पूर्वी बाहेर एक बोर्ड लावलेला आहे कार्यक्रमासंदर्भात, तर तो पाहूया आपण, म्हणजे जेणेकरून तुम्हालाही समजेल की कशा पद्धतीने कार्यक्रम आहेत. मित्रांनो नमस्कार, आपण चाललोय यात्रेला आणि एकटाच चाललोय. जाता जाता रवी काका भेटले, रवींद्र वीर. आणि मित्रांनो, आता भाटीवर आलोय. आपल्या ह्या भाटीवर, मालगुणच्या भाटीवर इकडे ना मॅची चालू आहेत आजपासून. आई एकविरा ग्रुप आयोजित भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा. तर 25, 26, 27 दरम्यान ह्या मॅची या ठिकाणी सुरू असणार आहे. तर इकडे मॅची चालू आहेत आणि आपण चाललोय यात्रेला. तर यात्रेत काय मजा आहे, धमाल आहे, हे तुम्हाला दाखवणार आहे. तर आता थेट पोचूया आणि यात्रेची आनंद. तर मित्रांनो नमस्कार, आपण फायनली पोहोचलोय गणपतीपुळ्यात यात्रेत. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा खूप अशी दुकान आहेत आणि इकडे आपला मित्र भेटलाय पाटील. काय नमस्कार, कशी आहे यात्रा? एक नंबर यात्रा. गणपतीपुळ्याची जत्रा म्हटल्यावर लोक कशी आवर्जून या ठिकाणी आपल्या गणपतीपुळ्यात बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि जी जत्रा भरलेली असते त्याचा आनंद घ्यायला. काही लोकांना वस्तू घ्यायच्या असतात, लहान मुलं असतात, खेळणी घ्यायची असतात. गणपतीपुळ्याची जत्रा म्हटली की खरोखर लोक एवढे खुश असतात की या जत्रेसाठी आवर्जून लोक लांबून लांबून येतात. आम्ही सुद्धा आज आलेला आहे, माझा मित्र अमोल. आज आम्ही आलो. आपल्याला हा पूर्ण परिसर, हा कसा जत्रा कशी भरलेली आहे हे आपला मित्र अमोल कोलगे, ज्याचं यूट्यूब चॅनल आहे कोकणवारी. या कोकणवारीच्या माध्यमातून आपल्याला ही जत्रा संपूर्ण दाखवणार आहे. मी सोबत त्याच्या नक्कीच असणार आहे. तर जाऊया आपण या जत्रेमध्ये. तर मित्रांनो, आता आपण यात्रेमध्ये प्रवेश केलेला आहे. तर आता यात्रा पुढे आणखीन किती काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि त्याचबरोबर आता 4 वाजत आलेले आहेत आणि पालखी सुद्धा बाहेर पडेल. तर पालखी बाहेर पडण्याचा टायमिंग सुद्धा झालाय. तर मित्रांनो, बरेच असे या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही साईडला वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळी खेळणी म्हणा,
इकडे आलेली आहेत पर्स वगैरे छान छान अशी पर्स आहेत या ठिकाणी तोरणं आहेत ही बघा आत्ताच आम्ही यात्रेमध्ये प्रवेश केलेला आहे हळूहळू गर्दी वाढेल गणपतीपुळ्याच्या आजूबाजूच्या गावातून पंचक्रोशीतून भाविक भक्त या यात्रेसाठी दरवर्षी येत असतात आणि बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर या यात्रेचा आनंद सुद्धा घेत असतात चला 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 जत्रा 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 घ्या इकडे चला तिकडे अरे बघ अरे बाबा काय तुम्ही अरे खाऊ किती खाता कमी खावा जरा का कशात नाही हे बघा हे सगळे आमच्याकडचे यात्रेला आलेत अजून यात्रा खूप आहे पुढे जाऊया आपण नमस्कार आता गर्दीला सुरुवात झालेली आहे आणि आता गर्दी मात्र वाढायला लागले सकाळी गर्दी काहीतरी कमी होती पण आता मात्र गर्दी वाढेल कारण स्थानिक जी लोक असतात ती या यात्रेसाठी खास करून येत असतात दरवर्षी आणि इकडे कोयत्या तवे बिवे आहेत इकडे कपडे वगैरे आहेत पट्टे वगैरे आणि या यात्रेत आपल्या ओळखीची माणसं सुद्धा भरपूर भेटतील तर ती जे कोण भेटतील ती तुम्हाला सुद्धा बघायला मिळतील हो नमस्कार आणि इकडे आपले मित्र आलेले आहेत खास धामणशे गावातून यात्रेसाठी नमस्कार गणपती बाप्पा भाऊ चला पिशवीतून काय आणला मोबाईल देव बाबू तर मी आला अक्षयला किती फोन लावून मी किती वेळ वाट बघत होतो अक्षयची नंतर पल्लू भेटलो मग मी जातो हा रत्नकांत नमस्कार आणि इकडे मित्रांनो कपड्याची वगैरे दुकान आहेत हा हा तर इकडे सर्व कपड्याची दुकान आतमध्ये तुम्हाला नंतर घेऊन जातो आधी आपल्याला पालखी भेटते का बघूया पाटील चला पालखी बघूया आणि इकडे खास यात्रेमध्ये आपल्याला आपले मित्र भेटले शाहीर सुनील जिलोबडे नमस्कार आणि त्यांचे चिरंजीव आहे बघा उगे उडवत आहेत उडवा उडवा हो उगे उडवा लवकर समर्थ हा चला यो हा अरे भाई आणि इकडे आमचे मित्र पण भेटलेले आहेत कधी आलात 11-12 वाजता बरे आहेत ना चला चाललात की होय ना येऊ चला हा हा घेतो ना मामा हो सर
हो गावली आता सेकंडला लावली काय आज 24 तास अजून तिकडे समुद्रावर काय आणि इकडे यात्रेचा आनंद घेऊन आरामात बसलेत. काय झाली का यात्रा? ना आता जातो आम्ही. हो चला. पालखी बाहेर पडेल आवाज येऊ दे. आवाज जरा आवाज वर वाजवा. काय आवाज कुठं आहे? आवाज कुठं आहे? एवढाच चल जाऊ यो. बाहेरून तिकडून जाऊया बीच वरून. हा लगेच सोडणार असतील तसं ना, आतमध्ये नाही जायचं. बाहेरून तो गेट आहे ना, तिथूनच करायला ना पडायचं. नमस्कार काका. चला पालखी आहे ना. कमानीच्या बाहेर पडला ना, कमानीच्या बाहेरून पडा आणि आत जावा. शिरगावकर नमस्कार. आणि इकडे आपला मित्राचा स्टॉल आहे. काय मग सकाळपासून यात्रा कशी चालू आहे? दुपारपासून गर्दी आहे. गर्दी ना, सकाळी नाही ना. इकडे चल येऊ. इकडे मंगेश आता घवाडी हे पण आहेत. काय मग मंग्या काय म्हणतो? काय दरवर्षी प्रमाणे यंदाची यात्रा काय म्हणते? यात्रा गर्दीत नाही का ना. चल मग येतो, दर्शन वगैरे घेतो. कशाला आला होते माहिती आहे मला. तुम्ही कशाला आला होते माहिती आहे? जत्रेत काय करायला आला होते? अरे बाबा थांब, छत्री नाही जाऊन देत. किती वाजता? 4:30 ना वेळ आहे. तिथपर्यंत दर्शन घेतो, बघतो गर्दी आहे काय. पाटील चल, देवळात नाही काय जाऊया. हा देवळात जाऊया. आणि मित्रांनो, इकडे आपले मित्रमंडळी आहेत, आपला व्यवसाय सांभाळतात या गणपतीपुळ्याच्या बीच वरती. राजवाडकर, सौरभ माने, कबड्डी किंग आणि हा विशाल माने इकडे. तर आता आपण इकडे बीच वरती सुद्धा खूप अशी गर्दी आहे. आधी आपण दर्शन घेऊया आणि त्यानंतर मग आणखीन जत्रा फिरूया. चला हो, चला जाऊया. तर मित्रांनो, आता आपण निघालोय दर्शनाला. इकडे नारळ वगैरे घेतला. इकडे लाईनीमध्ये दर्शन मिळतंय. आणि आमचे मित्र दीपक भुवड, होय ना,
नमस्कार. काय दर्शन वगैरे झालं? हो, छान झालं. तर चला येऊ. आणि इकडे दर्शनासाठी सर्व भाविक लाईन लावलेली आहे आणि हे आमचे काका खास मुंबईवरून आजच आलेत. मंगल मूर्ती झाला माझा. नमस्कार. आपण दर्शन वगैरे झालंय. इकडे लाईन मध्ये होतो, खूप अशी गर्दी होती आणि त्याच टायमाला नेमकी पालखी बाहेर पडली. तर पालखी बाहेर पडलेली आहे, ती आता इकडून येईल खाली या बीच वरती, तर ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि इकडे आमची राजे ग्रुपची सर्व मित्रमंडळी आलेली आहे यात्रेसाठी. गणपती बाप्पा. तर मित्रांनो, बीच वरती पण खूप अशी गर्दी आहे. भाविक भक्त दर्शन घेतल्यानंतर या बीचचा सुद्धा आनंद घेत आहेत. तर आम्ही पालखीची वाट बघतोय. पालखी बरोबर या मंदिरासमोर येईल, त्यानंतर तुम्हाला दाखवतो पालखी. तर मित्रांनो नमस्कार. या ठिकाणी पालखी 4 वाजता बाहेर पडली. त्यानंतर जो मंदिराच्या मागे जो डोंगर आहे त्या डोंगराच्या भोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. त्या मार्गाला प्रदक्षिणा मारून ही आता पालखी पुन्हा मंदिरात गेले. आणि इकडे आपले मित्र आहेत जे जीवरक्षकाची या बीचवरती कामगिरी बजावत असतात. मगाशी चुकून मी नाव सांगितलं विशाल माने, तर विशाल निंबरे यांचं नाव आहे. मयुरेश देवरुखकर आणि आमचे राजे ग्रुपचे अध्यक्ष बाबादादा आगरे सुद्धा आलेले आहेत. तर मित्रांनो दर्शन झालं, पालखी बघितली. आता आपण फिरणार आहे जत्रा. तत्पूर्वी तुम्हाला बीचवरचा माहोल दाखवतो. चला.
चला तसंच जाऊया. आणि मग तिथूनच वरती जाऊया. तर मित्रांनो तिकडे लहान मुलं मजा करतात, खेळतात आणि इकडे भेलपुरी, शेवपुरी, आईस्क्रीमचे स्टॉल आहेत. आणि इकडे बघितलं तर एका लाईनीमध्ये नारळ पाण्याचे स्टॉल आहेत. इकडे हे बघा. आणि हे स्टॉल असेच तिकडे शेवटपर्यंत आहेत लाईनीत एकदम मस्तपैकी. भाविक भक्त इकडे घोडेसवारी सुद्धा आहे आणि सर्वजण आनंद घेतात यात्रेचा. मित्रांनो यात्रा फिरून झाली थोडीफार आणि आता इकडे आम्ही भेल मागवलेली आहे. स्पॉन्सर आहे अक्षय दादा आणि मस्तपैकी भेलचा आस्वाद घेऊया आता. इथं भेल का तू तर मित्रांनो भेल खाऊन झाले. भेल खूप तिखट होते आणि आता आम्ही आईस्क्रीमचा आस्वाद घेतो इथे. तर बरेच जण इकडे शेवपुरी, रगडापुरी सर्व काही आहे. बरेच जण इकडे आस्वाद घेत आहेत आणि आम्ही सुद्धा आता आस्वाद घेतो आईस्क्रीमचा. वरत घे घे वरत पाटील देणार आहे. नको नको म्हणता खाता बरे. तसाच तो पोकलच. या ठिकाणी सूर्य आता अस्ताला निघालेला आहे. संध्याकाळ होत आलेली आहे. बीचवरती खूप माणसं आहेत आणि पुन्हा आपण आता वरती फिरूया. वरती काय घ्यायचंय काय बघूया आणि मग घरी निघूया. काय घेतोस? हाय गाइस, मैं हूँ शुभम. आणि नमस्कार, हे दुकानदार आहेत. त्यांचं इथे दुकान आहे. आयुष्मान आहे. आयुष्मान आहे. हे काय काय मला दाखव. मला काय काय दाखव. खेळण्याचं आहे. आयुष सांग याची प्राइस काय दादा? 100 रुपये. हे 50 ला दोन द्या. राऊंड फिगर करून 50 ला द्या. सॉरी 20 ला द्या. दादा बार्गेनिंग करून 50 ला बघा. त्याला 10 ला दोन द्या. हे दादा बार्गेनिंग. मित्रांनो इकडे हार वगैरे आहेत आणि इकडे पेढे वगैरे आहेत. हा कसले पेढे आहेत हे? कलाकंद पेढे. कलाकंद पेढे. कुठून आलात तुम्ही? आम्ही आलोय पंढरपूरहून. पंढरपूरवरून खास जत्रेसाठी. तर कधीपासून स्टॉल लावलाय आपण? आम्ही ह्या वर्षीच लावलंय. हा ह्या वर्षी चालू केलेलं आहे. नाही नाही, स्टॉल कधी लावलाय? काल लावला. चालू आहे. कालपासून चालू आहे. काय रिस्पॉन्स आहे भावी भक्तांचा? चांगला आहे. तर चला येऊ. चला. तर मित्रांनो इकडे पेढ्याची दुकान आहे. त्यानंतर इकडे वेगवेगळे फोटो वगैरे आहेत. देवदेवतांचे फोटो आहेत हे बघा. आणि आता आपण ह्या गल्लीतून तिकडे बाहेर पडूया. गावाला भेटले तुमचा
पिझ्झा भरपूर काय ते घे. काय बोलणार, भरपूर काय ते घेत नाही. आणि मित्रांनो, हे सुर्वे बंधू आहेत, दरवर्षी या यात्रेसाठी खास आपला स्टॉल लावत असतात आणि भाविक भक्तांसाठी प्रसाद वगैरे इथे दरवर्षी ते देत असतात. आणखी बरीच इकडे दुकान आहेत, हे बघा. तर आता आपण इकडे जाऊया, चल. नमस्कार माने. कोणती वस्तू घ्या, फक्त 10 रुपये. कशा बोला बोला. 100ला 1, 150ला 2. 100ला 1, 150ला 2. चला. आणि मित्रांनो, इकडे कोणती वस्तू घ्या, फक्त 10 रुपये. कोल्हापुरी गाठवलेले गंटन, लॉंग गंटन, शॉर्ट गंटन, कोल्हापुरी सिंगल क्लोथ गंटन, न्यू व्हरायटी मोठी वाटी, डबल गंटन, यापैकी कोणतीही तेव्हा अशी आधुनिक फॅसिलिटी करण्यासाठी ती बाहुले आहे, हे मस्त आहे रे. हे शोकेसचं आहे काय हो? हे कसं आहे? 100. ब्ल्यू याच्यावर कसलं वाटेल हे, सोडली तर चल. पावसा पाण्याचा उपयोग नाही का. टोटल नो कार्ड आहे, पॉकेट कव्हर आपल्याला 10 रुपयामध्ये दिलेलं आहे. घेऊन जावा माऊलीनं, खरेदी करा. 10 रुपयामध्ये नाही का पॉकेट कव्हर मिळते. अरे मित्रांनो, बघा हा जत्रेचं आकर्षण बघा. वाजव वाजव. नाही वाजव नाही. दुसरा आवाज बघ ना चांगला. किती रुपये? कसं रे? काय हे पेपेट ना 20. तर मित्रांनो, आपला गेटअप चेंज झाला. आता आपण पुढे फिरूया. मारू काय बोलवल तो मारू काय जाऊ पाठी हे काठी कृष्ण कृष्ण
इकडूनच कपडे बघूया. कपडे घ्यायचे तर मित्रांनो इकडे सगळी कपड्याचे स्टॉल आहेत मस्तपैकी. बघा तर चला. कुठं अहो काका अमोल काका काय झाली खरेदी? कधी आलाय? होय काय? चला एकटाच काय सध्या एकटाच आहे मी. चल हा चल ये. अरे पक्का दादा काय हवंय तुला? हे काय शर्ट आहेत? नाही बाय शर्ट आहे कसं हा 400 रुपया फुल शर्ट है. जीन्स भी है. जीन्स कैसा दिया? 600-700. लायक्रा घेतोयस का? कुठं स्ट्रेचेबल कशी आहे ती? ही कशी 300 आणि 500. कशी 300 आणि 500. मग कॉटन कॅन्डी घ्यायचा. लायक्रा ब्लॅक खाच्यावर पण चांगली वाटते. हे शर्ट मस्त आहे. कैसा मामा कसं आहे घोंगडी? कशी 1000? अरे बापरे भरपूर महाग आहे. काय केलास ना? अरे माझा मोबाईल गेला होता तर केला चालू. होय काय बंद पडला होता? काय आता थांबलाय लागणार. सागरला जा चल. हॅपीत ने घेतला. कैसा दिया? 60. और ये ओके. चलो 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 अभी घर चलते हैं. पाटील ये. अबो पिशवी घेऊन आला कोणती आज डान्स पाटील
चाललं पुढं द्राक्ष कशी गोड आहेत ना 1 किलो द्याल काय हा द्या 1 किलो 100 आहेत ना हा यूट्यूब व्हिडिओ चालू आहे काय हा कुठला यूट्यूबचं नाव कोकणवारी कोकणवारी आहे वारी हा तुम्ही कुठून आला आम्ही सांगलीहून सांगलीहून कधी आलाय 2 दिवस झाले द्राक्ष घेऊन बहुतेक माल संपला आता संपला थोडा वेळ चला येत आहो किती किलो घेतली हा कशी किलो 100ला 2 किलो घेताय माझा बापू एकट्यान खाल्ली 50ची घे 1 किलो घे तेव्हा देताय धर का धर का जर का तर नमस्कार मित्रांनो, आज गणपतीपुळ्याची यात्रा होती आणि या यात्रेनिमित्त आम्ही या ठिकाणी गणपतीपुळ्यात आलो होतो. यात्रेमध्ये खूप अशी मजा होती, धमाल होती. यात्रेला आम्ही 3 वाजता निघालो, या ठिकाणी 4 वाजता पोहोचलो. त्यानंतर लगेचच दर्शन वगैरे घेतलं, पालखी वगैरे बाहेर पडली. पालखीसुद्धा आपल्याला भेटलेली आहे आणि यात्रेतली धमाल जी काय ती तुम्हाला दाखवलेली आहे. ही यात्रा फिरत असताना ही मंडळी मित्रमंडळी आपल्या सोबत होती मित्रांनो. तर आजचा हा यात्रेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा, त्यानंतर शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. गणपती बाप्पा.